हजेरी देखील आपण पाहिली. एवन जोडी गोल्डमॅन सदा असेल, बाळा असेल आणि त्याच्या समेत आमचे आदरणीय कमलाकीर वझे साहेब असतील. या तिन्हींच्या माध्यमातून वेळ सांगायला ब्रेकिंग न्यूज आहे तुमच्यासाठी. त्यांच्याकडनं 2,222 कॅश प्राईज आणि त्याचबरोबर एक बोकड का मला वाटतं मेंढा आहे. बोकड मेंढा आहे. बोकड नका देऊ, बोकडपेक्षा रोकड द्या. मेंढा आहे. धन्यवाद. तिन्ही मान्यवरांचं देखील मी कौतुक करून तर आपण जाऊया. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. बक्षीस वितरणाला आपण सुरुवात करतो. तत्पूर्वी आपण आमचे पंच असतील, समालोचक असतील, या डेकोरेशनचे प्रोप्रायटर असतील, जे डीजे मॅन असतील, यांचं आपण स्वागत आणि सन्मान करूया. पंच भाऊ पाटील, पंच सुरेश घरत आणि पंच सुनील म्हात्रे, तिन्ही पंचांना विनंती आपण यायचंय. मी आदरणीय विनोदजी ठाकरे साहेब यांना विनंती करतो आपण या तिन्ही पंचांचं स्वागत आणि सन्मान करायचं. भाऊ पाटील, भाऊ पाटील, पंच भाऊ पाटील. ओके ओके काय पंच म्हणजे परमेश्वर आणि पंच म्हणजे न्यायाधीश म्हणून भाऊ पाटील साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे. माननीय श्री विनोदजी ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होत आहे. पुढचा शुभ सन्मान लगेचच सुनील म्हात्रे, पंच सुनील म्हात्रे यांना मी आमंत्रित करतोय. मी आदरणीय शरद भोईर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. सुनील म्हात्रे. लगेचच पुढचे सन्मान केला जाते. तिसरे पंच आहेत सुरेश घरत. मी हरिभक्त परायण गोपीनाथ चौधरी माजी सरपंच सरवली यांना विनंती करतोय. दुसरे पंच सुनील म्हात्रे यांचं स्वागत, यांचा सन्मान शरद भोईर यांनी करावं. आणि तिसरे पंच सुरेश घरत आपण लगेचच या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. तिसरे पंच सुरेश घरत यांना मी आमंत्रित करतो. मी हरिभक्त गोपीनाथ चौधरी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करावा. पुढचा शुभ सन्मान मी करतोय आमचे सर्व समालोचक की ज्यांच्या आवाजाने संपूर्ण भिवंडी तालुक्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या युट्यूबच्या माध्यमातून त्यांचा आवाज दुमदुमतोय आणि ज्यांचा असा गोड आवाज आहे संपूर्ण परिसरामध्ये, ज्यांची मंगलाष्टक ऐकल्यानंतर जणू काही कॅसेटच लावलेली आहे, असे आमचे मोहनदादा भोईर यांचा शुभ सन्मान आदरणीय श्रीमतीताई कविताताई भगत यांच्या शुभ हस्ते केलं जावं. मोहन भोईर यांचा शुभ सन्मान. आणि श्री मोहन भोईर अतिशय उत्कृष्ट आणि गोड आवाज असे आमचे मोहन भोईर साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होत आहे. तसेच पुढचा आमच्या गावचा एक उभरता तारा, अतिशय चांगला अभ्यासू या ठिकाणी समालोचक, त्याचा मी समालोचक ऐकल्यानंतर चांगला अभ्यास झालेला आहे असं वाटतोय, असा विशाल पाटील याचा शुभ सन्मान मी आदरणीय बबनजी पाटील साहेब शाखा प्रमुख सरवलीपाडा यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते विशालचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जावा. पुढे आदरणीय बबनजी पाटील साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते पुढचा शुभ सन्मान आदरणीय दत्ताजी भोईर साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते व्हावं. साहिल शेलके हा पिंपळगाव गावचा अतिशय उत्कृष्ट समालोचक, त्याचा सुद्धा समालोचक ऐकल्यानंतर क्रिकेटच्या संदर्भात चांगला अभ्यास त्यांनी केलेला आहे आणि कुठल्या क्षणी कोणता शब्द फेकावा याचं उत्तम ज्ञान त्याला प्राप्त झालेलं आहे. असा साहिल शेलके याचा शुभ सन्मान आदरणीय दत्ताजी भोईर यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. तसेच या संपूर्ण मैदानाला ज्यांनी शोभा आणली, हे मंडप डेकोरेशनचे किल्ले दुर्गाडी मंडप डेकोरेशनचे प्रोप्रायटर प्रदीप शेठ, नंदू शेठ,
नंदू शेठ यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. मी सतीश भोईर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते किल्ले दुर्गाडी मंडप डेकोरेशनचे प्रोप्रायटर नंदू शेठ आहेत का? नंदू शेठ आहे का? नाही ना. चला, तसेच या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांचा सगळ्यात सिंहाचा वाटा, ज्यांचं खरोखरच अतिशय मोलाचं काम आणि अतिशय या ठिकाणी बारीक काम असतं, असे आमचे गुणलेखक अल्पेशजी गायकवाड साहेब यांचे या ठिकाणी आदरणीय थळे साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जात आहे. मी थळे साहेबांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते या ठिकाणी आपलं अल्पेशचं या ठिकाणी स्वागत करावं. तसेच पुढचा गुणलेखक आहे विशाल नाईक आहे ना. तसेच या ठिकाणी बबनजी पाटील साहेब यांच्या वतीने अल्पेश गायकवाड याला 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं गेलेलं आहे. धन्यवाद साहेब. अशा गुणी व्यक्तींचा सन्मान आपल्या शुभ हस्ते होतोय. हा आमच्यासाठी आणि त्याच्यासाठी बहुमान आहे. अतिशय सुंदर असं त्याचं काम आहे, अतिशय बारीक असं काम आहे, अचूक काम आहे. तसेच पुढचा गुणलेखक विशाल नाईक, मी सतीश भोईर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्याचा शुभ सन्मान व्हावा. विशाल नाईक, आदरणीय सतीश भोईर साहेब या ठिकाणी शिवसेनेचे विभाग प्रमुख यांच्या शुभ हस्ते विशाल नाईक गुणलेखक याचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जात आहे. पुढचं सन्मान केलं जात आहे की ज्या माध्यमातून चौकार आणि षटकार मारल्यानंतर आणि आऊट झाल्यानंतर कुठलं गाणं कुठलं कशा पद्धतीने डीजे वाजवायचं याचं उत्तम ज्ञान असलेला आमचा हर्षल, अतिशय उत्कृष्ट ज्याच्याकडे डीजेचं ज्ञान आहे, अशा अतिशय चोख व्यवस्था केली त्याबद्दल हर्षलचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद करतोय. मी बबनजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हर्षलचा आपण शुभ सन्मान करावा. हर्षल डीजे अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी डीजे व्यवस्था त्याने या ठिकाणी पार पाडलेली आहे. धन्यवाद हर्षल, अतिशय उत्कृष्ट. त्याचबरोबर या युट्यूबच्या माध्यमातून आणि कॅमेराची व्यवस्थेच्या माध्यमातून संपूर्ण या परिसरामध्ये ही लाईव्ह स्पर्धा ज्यांनी दाखवली ते SK शंकर गुलबी आणि किरण थळे या दोघांचं या ठिकाणी शुभ सन्मान केलं जाते. मी आदरणीय पोलीस पाटील आमचे माजी पोलीस पाटील यांना मी विनंती करतोय, पांडुरंग पुंडलिक पाटील आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान व्हावा. या लाईव्ह टेलिकास्ट ज्यांनी या ठिकाणी केलं ते SK शंकर गुलबी आणि किरण थले. या या ठिकाणी मी बक्षीस समारंभाकडे वळतोय. उपतालुका प्रमुख चषक 2022 आयोजक श्यामशेठ चरवले आणि श्यामशेठ चौधरी आणि जय हनुमान क्रिकेट संघ सरवली या सर्व खेळाडूंचा या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण खूप मेहनतीने आपण हा चषक भरवून आणि यशस्वीरित्या पार पाडलेला आहे. या सर्व खेळाडूंचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतोय. या ठिकाणी फायनल स्पर्धेमध्ये या शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये ज्याने सामनावीर पदक पटकावलेला आहे, मॅन ऑफ द मॅचचा जो मानकरी ठरलेला आहे तो वेहेले संघाचा देवीदास. मी आदरणीय तुकाराम दादा चौधरी यांना विनंती करतोय, भारतीय जनता पार्टी भिवंडी तालुका सचिव यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा सामनावीरचा पुरस्कार दिला जावा. देवीदास अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी आपण आपल्या संघासाठी योगदान दिलं आणि आपल्या संघाला अंतिम फेरी विजेता म्हणून मिळवून दिलं, त्याबद्दल आपल्या या ठिकाणी अभिनंदन करतोय. दादा अजून स्प्राईटची द्या, अजून आहे जे आहे ते द्या ना. हा
अजून थांबा. पटापट. या स्पर्धे एक मिनिट. मागच्या सामन्याची मॅन ऑफ द मॅच आहे का रे कोणाकडे? ही स्पर्धा पार पाडण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला अतिशय मोलाचं सहकार्य केलं त्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय. मागच्या सामन्यात सेमीफायनलच्या सामन्यामध्ये ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून ज्यांनी फायनलमध्ये आपल्या संघाला पोहोचवलं असा वेले संघाचा हरेश भोईर, साईनाथ आणि नामदेव चौधरी यांना विनंती करतोय. साईनाथ पाटील माजी सरपंच सरवली आणि ग्रामपंचायत माजी सदस्य नामदेव चौधरी उद्योगपती सरवली यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान दिला जात आहे. आपण उत्कृष्ट खेळलात आणि आमच्या सगळ्या आशेवरचं पाणी फिरलं त्याबद्दल आपल्या या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतोय. ज्यांनी ज्यांनी या ज्यांनी ज्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्हाला मोलाचं योगदान केलं त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यामध्ये मनोहर गजानन भोईर उद्योगपती सरवलीपाडा आणि बालराम गजानन भोईर माजी सरपंच सरवलीपाडा यांनी संपूर्ण लाईव्हचा खर्च उचलला त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. त्याचबरोबर प्रथम पारितोषिक जो होता तो द्रौपदी लक्ष्मण चौधरी हरिभक्तपर्यंत द्रौपदीबाई लक्ष्मण चौधरी यांच्या स्मरणार्थ श्री राम लक्ष्मण चौधरी उद्योगपती सरवली याचकडून चषक, त्याचबरोबर हेंदरमामा पाटील अरविंद चौधरी याचकडून रोख रक्कम दिली गेली या स्पर्धेसाठी त्यांचं सुद्धा मनापासून आभार. द्वितीय पारितोषिकासाठी हरिभक्तपर्यंत मोतीराम लडकू चौधरी यांच्या स्मरणार्थ श्री अरविंद मोतीराम चौधरी याचकडून रोख रक्कम दिली गेली त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. तसेच तृतीय पारितोषिक कैलासवासी कालीराम रतन चौधरी यांच्या स्मरणार्थ सोमनाथ कालीराम चौधरी याचकडून दिले गेलं त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार. हे सर्वांचा आभार मी शामशेठ चौधरी आणि जय हनुमान क्रिकेट संघ सरवली यांच्याकडनं मानतो. तसेच चतुर्थ पारितोषिक मैनाबाई बाबूराव चौधरी यांच्या स्मरणार्थ श्री महेंद्र बाबूराव चौधरी आणि रवींद्र बाबूराव चौधरी याचकडून होतं त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार. आणि मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द मॅच स्वर्गीय पांडुरंग लक्ष्मण चौधरी यांच्या स्मरणार्थ त्यांचा नातू प्रणव श्याम चौधरी यांच्याकडनं आम्हाला लाभलं त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार. तसेच उत्कृष्ट गोलंदाज कैलासवासी सुरेश तुकाराम चौधरी यांच्या स्मरणार्थ श्री संतोष सदाशिव पाटील याचकडून चषक, तसेच श्री रामेश्वर इंद्रजित चौधरी याचकडून कूलर आम्हाला आलेला आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार. तसेच उत्कृष्ट फलंदाज कैलासवासी बबन रामभाऊ चौधरी यांच्या स्मरणार्थ हर्षद यशवंत चौधरी याचकडून तसेच श्रीराम चौधरी या गावचे उद्योगपती आणि यांच्याकडनं कूलर आलेला आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्वर्गीय शांताराम बालू पाटील यांच्या स्मरणार्थ उमेश शांताराम पाटील यांच्याकडनं एक चषक आलेला आहे. या सर्व ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचं या ठिकाणी जय हनुमान क्रिकेट संघ सरवली आणि शामशेठ चौधरी यांच्या वतीने सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. मी बलिराम महाराज यांना विनंती करतो की आपण थांबायचं आहे. आता मी बक्षीस वितरणाकडे बोलतो. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जी स्पर्धा 4 दिवस चालली आहे 4 दिवस स्पर्धेमध्ये ज्यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि या आपल्या गोलंदाजीद्वारे आपल्या संघाला बऱ्याच पुढे नेण्याचा ज्यांनी प्रयत्न केला असा उत्कृष्ट गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरलेला आहे तो म्हणजेच काल्हेर संघाचा मिथुन याने संपूर्ण स्पर्धेमध्ये 7 विकेट घेतलेले आहेत. मी मिथुनला या ठिकाणी आमंत्रित करतोय. काल्हेर संघाचा मिथुन मी विनोद शेठ, शरद शेठ आणि हरिभक्तपर्यंत गोपीनाथ चौधरी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विनोद ठाकरे साहेब, शरद भोईर साहेब या तिघांच्या शुभ हस्ते हा उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक आपल्या तिघांच्या शुभ हस्ते दिलं जावं. आदरणीय विनोद ठाकरे साहेब, तसेच शरद भोईर दादा, तसेच
एक मिनिट एक मिनिट. उत्कृष्ट गोलंदाज आपण थांबायचंय, आपण यायचंय. उत्कृष्ट गोलंदाजासाठी रामेश्वर इंद्रजी चौधरी यांच्याकडून कूलर आलेला आहे, आपण घेऊन जायचं आहे. मी हरिभक्त परायण बलिराम महाराज, पंडित चौधरी, तसेच छोटा छोटा कुठला आहे तो का रामेश्वर इंद्रजी चौधरी यांच्याकडनं आलेला जो कोणी असेल तो कूलर आहे का? हा उत्कृष्ट गोलंदाज. मी हरिभक्त परायण बलिराम महाराज, पंडित चौधरी इकडनं या ना. प्रवीण मलबारी साहेब यांना विनंती करतोय, या ना. परशुराम चौधरी आपले शुभ असते, या. एक मिनिटात येऊ द्या. येऊ द्या, या. तिथंच थांबा, तिथंच थांबा. तर 2 पाहुणे येऊ द्या ना. तसेच या स्पर्धेमध्ये ज्याने उत्कृष्ट फलंदाजी केली आणि आपल्या संघाला शेवटपर्यंत विजय मिळवून दिला असा वेले संघाचा जरा तुमच्याकडनं येऊ द्या. हरेश या. मी आदरणीय दिलीप म्हात्रे साहेब, माजी सरपंच, त्याचबरोबर भगवान चौधरी साहेब या पटापट. इकडचे घ्या. विशाल उद्योगपती, त्याचबरोबर दिनेश चौधरी शाखा प्रमुख, या सगळ्यांना विनंती करतो, आमंत्रित करतो. प्रेमभाऊ दशरथ भोईर या, आपण सगळ्यांनी या. तसेच परशुराम चौधरी या, आपण इकडे यायचं आहे. उत्कृष्ट गोलंदाज सुरेश तुकाराम चौधरी यांच्या स्मरणार्थ थांबा. आणि उत्कृष्ट फलंदाज कैलासवासी बबन रामभाऊ चौधरी यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी ट्रॉफी, त्याचबरोबर श्रीराम चौधरी यांच्याकडनं कूलर, हा कूलर फॅन श्रीराम चौधरी यांच्याकडनं एक फॅन आहे. धन्यवाद. हा उत्कृष्ट फलंदाजाला या ठिकाणी हा पारितोषिक दिला जात आहे. पाहुण्यांच्या शुभ असते. उत्कृष्ट फलंदाजी, आपला फटका बघितल्यानंतर प्रत्येक फटक्याला आमच्या हृदयाची धडधड वाढत होती आणि त्यामुळे तुमच्या फटक्यामुळे आमचा संघ पराभवामध्ये जात होता आणि शेवटी गेलाच. धन्यवाद. पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतोय. उत्कृष्ट फलंदाजी केली आणि आपल्या संघाला शेवटपर्यंत आपण विजय मिळवून दिला. नंतर पुढचा पारितोषिक आहे. नंबर देऊ ना, फिल्डर झाला ना. हा या ठिकाणी स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ठरलेला जय हनुमान सरवली संघाचा महेंद्र पाटील या. मी आदरणीय दत्ताजी भोईर साहेब, सतीश भोईर साहेब यांना विनंती करतो की आपले शुभ असते. तिकडे या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या संघाने चतुर्थ पारितोषिक पटकावलेला असा जो आहे तो संघ म्हणजेच बंद्र्या मारुती काल्हेर. मी या ठिकाणी श्रीमती कविताताई भगत, महिला संघटक ठाणे जिल्हा, माजी जिल्हा परिषद सदस्य यांना विनंती करतोय. तसेच आदरणीय विनोद ठाकरे साहेब, शरद भोईर साहेब, तसेच हरिभक्त परेन आमचे गोपीनाथ चौधरी साहेब यांना विनंती करतोय की बंद्र्या मारुती काल्हेर मग
चतुर्थ पारितोषिकाचा मानकरी ठरलेला बंद्र्या मारुती काल्हेर. अतिशय उत्कृष्ट आपण खेळलात, परंतु आपल्याला नशिबाने आपली साथ दिली नाही. पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि पुढच्या सामन्यासाठी आपण नक्की जिंकावं अशा शुभेच्छा देतो. बंद्र्या मारुती काल्हेर गेले अनेक सामने मी बघतोय, जरी मला खेळायला यायला मिळत नाही तरी सुद्धा अनेक सामने बघतोय की आमचा संघ जो आहे जयन मन क्रिकेट संघ बऱ्याच ठिकाणी सेमीफायनल मध्ये जातो पप्पू शेठ आणि तिथंच अडखलतो. आज पण बघता बघता काळजाचे ठोके असे वाढत होते आणि हृदयाचे ठोके बंद पडावे असं वाटत होतं. पण काय शेवटी नशीब आम्हाला साथ देत नाही. बरंच काही करून झालं तरी सुद्धा काही हरकत नाही, आम्ही जिद्दीने लढू आणि जिद्दीने या ठिकाणी खेळू असा तृतीय पारितोषिक ठरलेला तो संघ जो आहे तो जय हनुमान सरवली. मी आदरणीय पप्पू शेठ पाटील, त्याचबरोबर बबनजी पाटील साहेब, त्याचबरोबर राकेशजी, त्याचबरोबर आमचे माजी पोलीस पाटील साहेब यांना विनंती करतोय की आपल्या सर्वांच्या शुभ असते. तसेच आमचे बाबा यांना सुद्धा विनंती करतोय. बाबा नंतर ठीक आहे, राहू देतो, उभे राहिले घ्या. हो बाकी फोटो काढू दे. पुन्हा तुम्हाला शुभेच्छा देतो. बिंदास, नाराज नाही व्हायचं अजिबात, बिंदास खेळायचं, खेळत राहा आणि खेळत राहिल्यानंतर कारण काय की आपण एक दिवस जिंकतो. असा ते साध्य करिता सायस कारण अभ्यास, म्हणून अभ्यास करा आपण. चला मंडळी, तृतीय पारितोषिक झालेलं आहे. आपण पुढचा द्वितीय विजेता सगळ्यांना माहिती आहे की अतिशय चुरस झाली. कोण जिंकणार. शेवटी पप्पू शेठ यांच्या हृदयाचे पण ठोके वाढत होते की आम्ही जिंकावं, प्रत्येकाला वाटत होतं, पण शेवटी नाईलाज. मग अशा प्रकारे या ठिकाणी मी आदरणीय साहेब, आमचे गुरुवर्य थळे साहेब, त्याचबरोबर सर्व पाहुणे यांना विनंती करतोय. पप्पू शेठ आपण सगळ्यांना विनंती करतोय, सगळ्या पाहुण्यांना, हे द्वितीय पारितोषिक सर्व पाहुण्यांच्या समवेत आणि सर्व पाहुण्यांच्या शुभ असते. या ठिकाणी जागृत मराठा राहणार अतिशय उत्कृष्ट खेळलात, अतिशय सुंदर खेळलात आणि आपलं सर्वांचं श्यामशेठ चौधरी आणि त्याचबरोबर सोमनाथ शेठ चौधरी, त्याचबरोबर जय हनुमान क्रिकेट संघ सरवली यांच्या वतीने आपलं मनापासून या ठिकाणी अभिनंदन. नाराज व्हायचं नाही, एन्जॉय करायचं. शुक्रवार आहे. चला पुढचं पारितोषिक, प्रथम पारितोषिक राहा रे बिंदास. ज्यांचा आज संपूर्ण वेले गावामध्ये जल्लोष असेल क्या मध्ये की अँगल मध्ये येतं सगळे कसा काय घ्यायचा हे थांबले हा चला, एकदम अभिनंदन राणा संघाचं. खरोखरच खूप छान खेळलात तुम्ही, पण हार्ड लक. पुढचं पारितोषिक आहे मालिकावीर. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जो उत्कृष्ट खेळला, अति उत्कृष्ट खेळला, त्याला हा मालिकावीर पुरस्कार दिला जातो. मालिकावीर द्यायला नामदेव शेठ चौधरी आणि मालिकावीर बक्षीस काय आहे सांगतो तुम्हाला. नामदेव चौधरी आणि तुकाराम दादा चौधरी आणि त्याचं प्रणव यांच्याकडनं मालिकावीर साठी एक LED टीव्ही आहे आणि चषक आहे ना. ओके, LCD का? LCD आहे, फुल HD. हा, तुम्ही YouTube लावू शकता. त्याच्या LED आहे ना, LED आहे, फुल HD आहे. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, हा तुम्हाला गेस करायचं. मी अजिबात सांगणार आहे, कारण मी फक्त पहिला दिवस होतो आणि शेवटचा दिवस होतो. मधला दिवस मी माझ्या शाळेत होतो. जोरात. हा सॉरी रे, ते काय इकडं कोणी बोललं काय आणि इकडं काय नक्की. आणि ज्यांच्याकडे LED टीव्ही आहे आणि जो चषक आहे तो श्यामशेठ चौधरी यांचा सुपुत्र प्रणव पाटील, त्याचबरोबर नामदेव शेठ, प्रणव चौधरी, त्याचबरोबर नामदेव शेठ, त्याचबरोबर तुकाराम दादा यांच्या वतीने LED टीव्ही आलेली आहे. त्याचबरोबर चषक आणि
हा त्यांच्याच शुभ हस्ते आम्ही देत आहोत. आणि मानकरी ठरलेला आहे, जोरात बोलायचं, जोरात. प्रदीप पाटील एकूण या संपूर्ण या स्पर्धेमध्ये ज्यांनी 65 धावा आणि 4 विकेट ज्यांनी मिळवले असं प्रदीप पाटील. अरे बापरे, पप्पू शेठ पाटील आहेत का? अरे वा, यांना खरोखर खूप 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 मनापासून आपलं अभिनंदन. आपण एकूण 65 धावा आणि 4 विकेट मिळवले आहेत आणि 40+ ते अध्यक्ष आहेत, विद्यमान अध्यक्ष आहेत. खरोखर मनापासून आपलं शामशेटच्या वतीने आणि जयनमान क्रिकेट संघाच्या वतीने आणि उपस्थित सर्व पाहुण्यांच्या वतीने आपलं मनपूर्वक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चला पुढचं पारितोषिक मी सर्व उपस्थित पाहुण्यांना आपल्या शुभ हस्ते आदरणीय जे तळे साहेबच्या उपस्थित आहेत, आमचे गुरुवारी, आमचे मार्गदर्शक, तसेच मी शामशेठ यांना विनंती करतो की आपण पण या ठिकाणी उपस्थित आहे. सोमनाथ शेठ, कर्णधार, तसेच उपस्थित सर्व मान्यवरांना मी सांगतोय की आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी द्यायची आहे. प्रथम पारितोषिक आहे ते स्वर्गीय द्रौपदी लक्ष्मण चौधरी यांच्या स्मरणार्थ श्री राम लक्ष्मण चौधरी याचकडून आलेलं आहे. तसेच इंद्रमामा पाटील, अरविंद चौधरी याचकडून रोख रक्कम आलेले. या ना, ते पण या. इंद्रमामा कुठे आहेत? अरविंद चौधरी या. आणि खरोखरच ज्याने अतिशय उत्कृष्ट श्रीराम चौधरी शेठ या, उत्कृष्ट संतोष पाटील, प्रकाश चौधरी या, वरती या. उत्कृष्ट कामगिरी केलीत आणि आपल्या संघाला ह्या उपतालुका चषकावरती आपलं नाव सोनेरी अक्षरामध्ये कोरलं. 2022 उपतालुका प्रमुख चषक जय हनुमान क्रिकेट संघ 40+ आयोजित. तो संघ सगळ्यांना माहिती आहे, गावदेवी वेले. अभिनंदन.